नालासोपाऱ्यात 109 नायजेरियन नागरिकांना ताब्यामध्ये घेण्यात आले। बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांची धरपकड नालासोपाऱ्यामध्ये सुरू आहे। नालासोपाऱ्यात पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन पार पडलेलं आहे। ड्रग्ज विक्री प्रकरणी नालासोपाऱ्यामध्ये पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। नालासोपारा पूर्व प्रगतीनगर परिसरात पोलिसांनी छापे टाकलेले आहेत। व्हिसा आणि पासपोर्टची वैधता संपल्यानंतरही हे नायजेरियन नागरिक भारतामध्ये राहत होते आणि त्यांची आता धरपकड करण्यात आली। जवळपास 109 नायजेरियन नागरिकांना ताब्यामध्ये घेण्यात आले। काही वर्षांपासून ते कंटिन्युअसली ड्रग्ज सारख्या जगाला त्रासदायक गोष्ट आहे, धोकादायक गोष्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, आपण हे पाहतो। तर त्या अनुषंगानं त्याचबरोबर त्यांनी एक 40 दुकान इथं विदाऊट गुमास्ता परमिशन लायसन चालवत होते आणि त्या सामान्य नागरिकांना देखील त्रास होत होता। बिल्डिंग्स मध्ये त्यांनी कब्जे करून रूम केल्या होत्या, त्याचा देखील सामान्य नागरिकांना त्रास होता। त्याही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगरपालिका संयुक्त विद्यमान आम्ही ही कारवाई करत आहोत।